नमस्कार मैत्रिणींनो, नम्रता क्रिएशनला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण मोत्यांपासून पंटी कशी बनवायची ते शिकणार आहे. चला तर मग त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 6 नंबरचे रंगीत मोती मरून कलरचे, 6 नंबरचे पिवळे मोती, टोंगूश, कात्री आणि सुई. चला तर मग आपण पंटी बनवायला सुरुवात करूया. त्याच्या आधी मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देऊन मी पंटी बनवायला सुरुवात करते. आता आपण सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे पहा. हा असा एवढा धागा आपण सुईमध्ये ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली पहा. आणि आता आपल्याला सुईमध्ये 6 मरून कलरचे मोती ओवून घ्यायचे आहे. आता मी 6 मोती होते पहा मैत्रिणी, लक्ष द्या हां. 6 मोती, 1 2 3 4 5 आणि 6. तर पंटी बनवण्यासाठी मैत्रिणींनो, आपल्याला सुरुवातीला 3 गोल करायचे 6-6 मोत्यांचे. पहिली लाईन आपली 6-6 मोत्यांची 3 गोलाची राहील. दुसरी लाईन आपली 6-6 मोत्यांची 4 गोलांची राहील. तिसरी लाईन आपली 6-6 मोत्यांची 5 गोलांची राहील. आणि 6वी लाईन चौथी लाईन आपली 6 गोलांची 6 मोत्यांची राहील. आता आपण धाग्यामध्ये 6 मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता काय करायचं, हा जो गाठ पाडलेला आहे आपण धाग्याला, ही गाठ पाडलेली आहे. ह्याच्यावरचा हा जो मोती आहे, हा मोती ह्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे पहा. ही अशी आपण सुई बाहेर वरच्या दिशेने काढून घेतलेली आहे. ही अशी सुई काढल्यानंतर सुईवरती ओढून धागा व्यवस्थित ताणून घ्यायचा आहे पहा. हा असा धागा आपण ओढून घेतलेला आहे आणि मोत्याचा गोल तयार झालेला आहे. आता आपल्याला प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा, म्हणजे आपला हा गोल व्यवस्थित दिसतो. हे पहा, मी आता प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता काय करायचं, आपण हा जो एक मोती मधला आहे गोलातला, हा मोती ह्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढून घेणार आहे पहा. ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली. सगळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर मधला कुठलाही एक मधला मोती गोलातला, हा जो मोती आहे त्याच्यातून आपली सुई बाहेर निघालेली आहे पहा. आणि आता आपल्याला 6 मोत्यांचा गोल इथे केलेला आहे. हा एक गोल झाला. आता दुसरा गोल आपण 6 मोत्यांचा करणार आहे. ते ह्या गोलातला एक मोती आणि आता 5 मोती आपण ओवून घेणार आहे पहा. 1 2 3 4 आणि 5. हे 5 मोती मी ओवून घेतलेले आहे धाग्यामध्ये. आणि हा जो मधला मोती गोलातला आहे ह्याच्यातून आपल्याला सुई परत अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची पहा. हा मधला मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेणार आहे पहा. अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि सुईवरती अशी ओढून धागा व्यवस्थित ताणून घ्यायचा आहे. हा आपला इथे दुसरा गोल तयार झालेला आहे पहा. आणि आता परत आपल्याला ह्या गोलातला, दुसऱ्या गोलातला हा मधला मोती ह्याच्यात सुई आणायची. त्याच्याकरता 1 2 आणि 3 असे ह्या 3 मोत्यातून सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे पहा. हा एक मोती, हा एक मोती, हे 2 मोती झाले. आणि त्याच्यावरचा एक मधला मोती, ह्या गोलातला हा मधला मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे पहा. सुई अशी बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला तिसरा गोल करायचा आहे. पहिल्या लाईनीतला तिसरा गोल, त्याच्यातही आता आपल्याला 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. तर ह्या गोलातला हा मोती मधला. आणि आता आपण परत धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेणार आहे पहा. 1 2 3
4 आणि 5. हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे पहा. हे 5 मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला ह्यामधल्या मोत्यातून सुई अशी परत वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. ही सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत आपल्याला ह्या 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई परत बाहेर काढायची. हा एक मोती, हा दुसरा मोती आणि हा मधला एक तिसरा मोती, अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपला हा एका लाईनमधला, सुरुवातीच्या लाईनमधला तिसरा गोल तयार झालेला आहे. ही लाईन आपली आता कंप्लीट झालेली आहे पहा. आता काय करायचं मैत्रिणींनो, आता आपल्याला ह्या मोत्यात सुई काढायची. हा जो वरचा मोती आहे गोलातला, ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतली. सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपली दुसरी लाईन सुरू झाली. ती पंटीची दुसरी लाईन सुरू झालेली आहे आपली. तर दुसरी लाईन सुरू झाल्यानंतर हा जो एक मोती आहे कोपऱ्यावरचा, धागा ओढून घ्यायचा आहे. हा मोती, ह्याच्यातून आपली सुई बाहेर निघालेली पहा. ही अशी सुई बाहेर निघाल्यानंतर ह्या मोत्यात आपल्याला 5 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल तयार. ह्या गोलातला हा एक मोती. आता आपण 5 मोती ओवून घेणार आहे. 1 2 3 4 आणि 5. हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढायची पहा. कॉर्नरचा मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची पहा. अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हा आपला इथे एक गोल तयार झाला दुसऱ्या लाईनचा. आपल्याला इथे 4 गोल तयार करायचे 6 मोत्यांचे. आता पहा, आपण इथे 5 मोती ओवून मधला हा एक मोती, असा 6 मोत्यांचा गोल तयार केला. आता आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघाली. त्याच्या पुढे आपल्याला 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा एक मोती आणि हा एक मोती. हे पहा, अशी आपली सुई परत बाहेर निघालेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. असा धागा ओढून घेतल्यानंतर मैत्रिणींनो, आता आपल्याला इथे पहा, लक्ष द्या, 1 2 हे 3, हे 3 मोती आपले इथे आहे. ह्या मोत्यातून आपला धागा बाहेर निघालेला आहे. आता आपण 3 मोती धाग्यात ओवून घेणार आहे, म्हणजे आपला इथे 6 मोत्यांचा गोल तयार होईल. हे पहा, आता मी परत 3 मोती ओवून घेते. 1 2 आणि 3. हे 3 मोती मी ओवून घेतलेले आहे पहा. हे 3 मोती ओवून घेतल्यानंतर हा जो मोती आहे, ह्या गोलातला हा मोती, सुरुवातीच्या गोलातला हा मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतली पहा. अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. इथे आपला एक गोल तयार झालेला आहे. आणि आता आपल्याला 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढायची. ह्या लाईनचे 1 2 3 1 2 3 4 ह्या 4 सलग 4 मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा. तर मी आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. तुम्हाला एक एक मोत्यातून सुई बाहेर काढून दाखवते. मी एकदम सुई बाहेर काढते नाही तर सगळ्या मोत्यांमधनं. हा दुसरा मोती, हे पहा, अशी सुई बाहेर काढली. हा तिसरा मोती, हे पहा, हा तिसरा मोती, ह्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि त्याच्या पुढचा हा एक चौथा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायचे आहे. आता मी 3 मोती ओवून घेते पहा. 1 2 आणि 3. हे 3 मोती ओवल्यानंतर परत आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा. आता दिसतो ना मैत्रिणींनो माझा हात तुम्हाला, कोणत्या मोत्यातून मी सुई बाहेर काढते आहे ते. हे पहा, ह्या मोत्यातून सुई अशी आपण बाहेर काढून घेतलेली आहे. हा आपला इथे तिसरा गोल तयार झाला दुसऱ्या लाईनमधला. आता परत आपल्याला 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे पहा. मी आता परत 3 मोत्यातून, सलग 3 मोत्यातून सुई बाहेर काढते आहे. 1
2 आणि 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढली आपण. आता आपल्याला इथे पहा, इथे चौथा गोल तयार करायचा आहे. चौथा गोल तयार करण्याकरता आपल्याला ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती, लक्ष द्या मैत्रिणींनो ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती, म्हणजे पहिल्या लाईनीतला फर्स्ट नंबरचा जो गोल आहे त्याच्यातला हा एक मोती आणि सेकंड लाईनमधल्या थर्ड गोलातला हा एक मोती. इथे आपले हे 2 मोती आहेत. आता आपल्याला 4 मोती धाग्यातून 6 मोत्यांचा गोल इथे तयार करायचा आहे. तर आता मी धाग्यामध्ये 4 मोती होते पहा. 1 2 3 आणि 4. हे 4 मोती आपण धाग्यात ओवून घेतले पहा. हे 4 मोती ओवून घेतल्यानंतर हा एक मोती आणि हा एक मोती, ह्या 2 मोत्यातून सुई आपली वर बाहेर निघणार आहे. खालच्या दिशेने पहा, याशी सुई आपली बाहेर निघालेली आहे. आणि सुईवरती ओढून धागा व्यवस्थित ताणून घ्यायचा आहे पहा. हा आपला इथे चौथा गोल तयार झालेला आहे. हा चौथा गोल तयार झाल्यानंतर आपल्याला परत 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर आणायची पहा. 1 2 आणि 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर आणायची आहे. तर आता आपण हा एक मोती, हा दुसरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा आणि कॉर्नरचा एक मोती हा. आता आपली तिसरी लाईन तयार होणार आहे. तिसरी लाईन तयार झाली आपली. हे पहा, पहिलीमध्ये 3 गोल, दुसरीमध्ये 4 गोल. आता तिसऱ्या लाईनला आपल्याला 5 गोल बनवायचे आहे. तर 5व्या गोलाला आपण सुरुवात करणार आहे. तिसऱ्या लाईनचा पहिला गोल आपण करू, 5 गोल करायचे. आता आपण इथे सुई बाहेर काढलेली पहा आणि इथला हा एक मोती, ह्या गोळ्यातला हा एक मोती आणि आता आपण 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. इकडच्या सुरुवातीला आपल्याला 5 मोती आणि तिकडच्या शेवटला आपल्याला 4 मोती, अशा 6 मोत्यांचे गोल तयार करायचे असतात पहा. 1 2 3 4 आणि 5. हे पहा, हे 5 ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे 5 मोती ओलेले आहे धाग्यामध्ये आणि सुई अशी काढून घेतली मोत्यातून बाहेर कॉर्नरच्या आणि हा एक 6 मोत्यांचा गोल तयार झाला पहा मैत्रिणींनो. हा एक गोल तयार झाला. तिसऱ्या लाईनमधला पहिला गोल तयार झालेला आहे. आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आपण. ह्या गोलाचा सुरुवातीचा 1 आणि 2 ह्या 2 मोत्यांमध्ये सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची आहे. ही सुई बाहेर काढल्यानंतर आता 1 2 आणि 3 हे 3 मोती आपले इथे आहे. आता आपल्याला तिसऱ्या लाईनमधला दुसरा गोल बनवायचा आहे. त्याच्याकरता आता आपण धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेणार आहे. मैत्रिणींनो, मी तुम्हाला प्रत्येक गोलाला मोती किती ओवायचे, कसे ओवायचे ते दाखवत आहे. तुम्ही फक्त लक्ष द्या आणि पणती तयार करा. आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. हे पहा, आता आपण हा दुसरा गोल तयार केला. आता आपली सुई 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून निघणार आहे पहा. हा एक मोती, हा दुसरा मोती, हा तिसरा मोती आणि हा चौथा मोती. सलग 4 मोत्यातून आपली सुई परत बाहेर निघालेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. हा दुसरा गोल तयार झाला. आता आपल्याला तिसरा गोल करायचा आहे. तिसऱ्या लाईनमधला तिसरा गोल 1 2 3 हे 3 मोती इथे आपला अर्ध गोल तयार झालेला आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेणार आहे. 1 2 आणि 3 हे 3 मोती आपण ओवून घेतलेले धाग्यामध्ये आणि ह्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघणार आहे. ह्या गोलातला हा मोती, मी प्रत्येक वेळेस मोती दाखवते, गोल दाखवते पहा. अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे आणि हा आपला इथे तिसरा गोल तयार झाला आहे पहा. तिसरा गोल तयार झाल्यानंतर आता आपल्याला 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा. लक्ष द्या मित्रांनो, 1 2 3 आणि 4 ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. 1 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली आणि आता परत आपल्याला ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे.
इथे सुद्धा आपल्याला आता 3 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. पहा, 1 2 आणि 3. आता परत आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. 1 2 आणि 3. हे 3 मोती ओवल्यानंतर आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, हा मोती ह्या मोत्यातून सुई वरती अशी आपण काढून घेतलेली आहे आणि हा इथे आपला चौथा गोल तयार झालेला आहे. आता परत आपल्याला 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, हा एक मोती, त्याच्या पुढचा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती. इथे आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता मैत्रिणींनो लक्ष द्या हां. आता आपण इकडचा गोल करणार आहे. इकडच्या गोलाला आपल्याला सुरुवातीच्या कॉर्नरच्या मोत्याला 5 मोती होऊन 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. आता इकडच्या कोपऱ्याला आपल्याला ह्या गोलातला हा जी आपण ही तिसरी लाईन करतो आहे त्या गोलातला हा चौथा गोल आहे, त्याच्यातला हा एक मोती आणि दुसऱ्या लाईनच्या चौथ्या गोलातला हा एक मोती, असे हे 2 मोती आहे. पहा, हा एक मोती आणि हा एक मोती. इथे आपले हे 2 मोती आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 4 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. आता मी 4 मोती धाग्यात ओवून घेते. हे पहा, 1 2 3 आणि 4. हे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघणार आहे. हा एक मोती आणि हा एक मोती. पहा, 1 आणि 2 अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे. हे आपले 5 गोल तयार झालेले आहे तिसऱ्या लाईनचे. आता आपण 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई परत बाहेर काढणार आहे. पहा, 1 2 आणि 3 ह्या 3 मोत्यातून आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे. पहा, धागा ओढून घ्यायचा आहे. 1 2 3 पहिल्या लाईनला 3 गोल, दुसऱ्या लाईनला 4 गोल आणि तिसऱ्या लाईनला 5 गोल तयार झालेले आहे. आता मी तुम्हाला 6वी लाईन शिकवते. तर 6व्या लाईनला आपल्याला हा एक मोती, ह्या गोलातला हा एक मोती आणि 5 मोती धाग्यात ओवायचे. पहा मैत्रिणींनो, मी तुम्हाला नेहमी सांगते, इकडून सुरुवात केल्यानंतर हा जो मोती आहे ह्या एक मोती आणि इकडे 5 मोती आणि इकडे आल्यानंतर हे 2 मोती आणि 4 मोती, असा 6 मोत्यांचा इकडे गोल, 4 मोती होऊन हे 2 मोती आणि इकडे हा एक मोती, ह्याच्यामध्ये 5 मोती होऊन 6 मोत्यांचा गोल तयार होतो. हे पहा, आता मी तुम्हाला चौथ्या लाईनमधला 6 गोल करायचे आपल्याला. आता मी तुम्हाला पहिला गोल सांगते परत. 1 2 3 4 आणि 5. हे 5 मोती आपण धाग्यात ओवून घेतलेले आहे. आणि आपली सुई ज्या मोत्यातून आपला धागा दिसतो आहे त्याच्यातूनच आपली सुई परत अशी बाहेर निघालेली. पहा, दिसली का? ही सुई बाहेर निघाल्यानंतर 1 2 आणि 3 हे 3 मोती आहेत. ह्या पुढच्या 2 मोत्यातून आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे. आणि आता आपल्याला धाग्यामध्ये परत 3 मोती ओवायचे आहे. आता आपल्याला इथपर्यंत येईपर्यंत 1 2 3 गोल हे आपल्याला 3 मोत्यांचे करायचे. पहा, पहिला गोल 5 मोती ओवून केला, तो 6 मोत्यांचा झाला. आता आपण 3 मोती ओवून घेणार आहे. 1 2 आणि 3 हे 3 मोती ओवले. पहा, आणि ह्या मोत्यातून आपली सुई अशी बाहेर निघेल. हा मोती ह्या मोत्यातून आपली सुई अशी बाहेर निघणार आहे. नंतर त्याच्या पुढचा एक मोती, हा आपला इथे दुसरा गोल तयार झाला. आणि नंतर हा एक मोती, तिसरा आणि हा चौथा, अशी आपली सुई बाहेर निघालेली सरळ 4 मोत्यातून. आता आपल्याला परत धाग्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 आणि 3 हे 3 मोती ओवल्यानंतर आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघेल. पहा, हा मोती लक्ष द्या मैत्रिणींनो, अशी सुई आपली बाहेर निघालेली आहे. आणि
आता परत आपल्याला 1 2 3 4 ह्या सलग 4 मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा 1 2 3 आणि 4 अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे. अशी सुई निघाल्यानंतर परत आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायचे आहे. आता आपण 3 मोती ओवून घेणार आहे. 1 2 आणि 3 हे 3 मोती आपण ओवून घेतलेले पहा. आणि परत आपली सुई ह्या मोत्यातून वरती बाहेर निघेल अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली पहा. धागा ओढून घेतलेला आहे. आणि परत 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून आपली सुई बाहेर निघणार आहे. 1 2 3 3 आणि 4 हे पहा अशी आपली सुई इथे बाहेर निघालेली आहे. आता इथे हे 3 मोती आहे. परत आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 3 हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता आपली सुई परत ह्या मोत्यातून बाहेर निघणार आहे. पहा हा मोती ह्या मोत्यातून आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे. अशी सुई बाहेर निघाल्यानंतर 1 2 3 ह्या 3 मोत्यातून आपली सुई परत बाहेर निघेल. एक सलग 3 मोती 1 2 आणि 3 ह्या 3 मोत्यातून आपली सुई बाहेर निघालेली आहे. आता मैत्रिणींनो लक्ष द्या. आता ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती असे हे 2 मोती आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 4 मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 3 आणि 4 हे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा 1 आणि 2 अशी सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. हा इथे आपला 6वा गोल तयार झाला. पहा 1 2 3 4 5 6 हा 6वा गोल तयार झाल्यानंतर आपल्याला सुई ह्या 1 2 3 ह्या 3 मोत्यातून बाहेर काढायची. पहा 1 2 आणि 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढली आपण. आता पहा मैत्रिणींनो आता आपली पट्टीची तयार झालेली आहे. पट्टीचा आकार तयार झालेला आहे. आता आपल्याला ज्योत बनवायची पट्टीची. आता ते कशी बनवायची पहा. आता हे मोती आपण हे जे लाईनचे मोती आहे वरचे गोलातले ते आपण मोजून घेणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे 12 मोती आपले इथे ओले गेलेले आहेत. तर इकडचे 1 2 3 4 5 6 आणि इकडचा 1 2 3 4 5 6 ह्या 2 मोत्यांच्या मध्ये आपल्याला सुई बाहेर काढायची. पहा 1 2 3 4 5 अशी आपण सुई बाहेर काढली. 1 2 3 4 5 आणि 6 1 2 3 4 5 6 अशी आपण सुई आता बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला ज्योत बनवायची. ते ज्योत बनवण्याकरता आपल्याला काय करायचे पहा. आपण आता ह्याच्यामध्ये पिवळे 8 मोती ओवून घेणार आहे. 1 2 3 4 5 आपण मनावरती आपल्याला ज्योत बनवण्याकरता किती मोती ओवून घ्यायचे आहे. तर मी आता इथे 7 मोती ओवून घेणार आहे. आता आपले 5 मोती ओवून झालेले आहे. आता मी 7 मोती ओवून घेण्याकरता परत 2 मोती इथे ओवून घेतलेले आहे. पहा हे 7 मोती इकडच्या लाईनला आपण ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो हा जो एक मोती वरचा हा सोडून द्यायचा आणि 1 2 3 4 5 6 6 नंबरच्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. 5 6 मोती 7 मोती होऊन घेतले आणि
1 2 3 4 5 6 7 7 मोती ओढल्यानंतर हा एक वरचा मोती आपण साईडला करून घेणार आहे. पहा, हा मोती आपण साईडला केला आहे. आणि आता हा 6 नंबरचा मोती आहे. वरतून दुसरा, खालून 6. ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतली. पहा, आणि आता आपल्याला धाग्यामध्ये 5 मोती ओवायचे. आता आपण 5 मोती ओवून घेणार आहे इकडच्या लाईनमध्ये. आता मी 5 मोती ओवून घेते. सुई व्यवस्थित काढून घेतलेली आहे. धागा ताणून घ्यायचा आहे. पहा, मी तुम्हाला आता ज्योत कशी बनवायची ते शिकवते. 7 मोती ओढलेले आहे. 7 मोती ओढल्यानंतर 6व्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि आता आपल्याला इथे 6 मोती ओवून घ्यायचे पिवळे. ह्या लाईनला 1, हे पहा, 1 2 3 4 5 आणि 6. इकडे आपण 6 मोती ओवून घेतले. तिकडच्या लाईनला आपण 7 मोती ओवले. 6 नंबरच्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, आणि आता आपल्याला ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई बाहेर काढायची. पहा, हे असे आपण ज्योत करता मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता काय करायचं मैत्रिणींनो, आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हे पहा, हा मोती, ह्या इकडच्या लाईनमधला हा 6वा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढू. आणि ह्या लाईनमधला 1 2 3 4 5 6 ह्या लाईनमधला हा मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. आणि धागा ओढून घ्यायचा आहे. अशी आपली इथे ज्योत तयार झालेली आहे. हे अशी ज्योत तयार झाल्यानंतर आपण इथे आता गाठ पाडून घेणार आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. अशी आपण आता इथे गाठ पाडून घेणार आहे. पहा, ही अशी गाठ पाडल्यानंतर आपला सुंदर असा पंटी दिवा तयार झालेला आहे. ही अशी गाठ पाडून घ्यायची. मी तुम्हाला दरवेळेस गाठ कशी पाडायची ते सुद्धा शिकवते. ही अशी गाठ पाडल्यानंतर उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. हे पहा, इथे मी आता गाठ पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. आणि इथे आपली सुंदर अशी पंटी तयार झाली आहे. पहा, ह्याच्या आधी मी ही एक पंटी केली आणि ही एक पंटी तयार केलेली आहे. पहा, आता आपण अशी पंट्या करून पंट्यांची दीपमाळ सुद्धा तयार करू शकतो. ते मी तुम्हाला पुढच्या भागात दाखवेन. मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हे पहा, अशी आपल्या 2 पंट्या इथे दिवाळीच्या तयार झालेल्या आहे. चला तर मग पुढच्या व्हिडिओला भेटू. बाय बाय.